रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झालेला आहे। रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वे हे रामटेक लोकसभा मतदारसंघातील आता उमेदवार असतील। रामटेक लोकसभा ही शेड्यूल कास्ट करिता राखीव आहे। जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचा जात प्रमाणपत्र रद्द केला होता, त्यामुळे आता त्या ठिकाणी रामटेक लोकसभा मतदारसंघात रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वे हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील। आजच्या सुनावणीत आज आम्ही आक्षेप घेतला होता की रश्मी बर्वे यांचा फॉर्म रिजेक्ट करावा आणि निवडणूक आयोगाने ते फॉर्म रिजेक्ट केलेला आहे, कारण त्यांच्यातर्फे जे कास्ट स्क्रुटिनी कमिटीने जे ऑर्डर केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांची जे कास्ट स्क्रुटिनी कमिटीच्या ऑर्डरप्रमाणे त्यांची वैधता ते संपुष्टात आजच आली होती आणि त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट जे एसडीओने दिलं होतं ते सुद्धा रद्द झाला होता। म्हणून रामटेक लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी ही शेड्यूल कास्टसाठी राखीव असल्यामुळे ते आज शेड्यूल कास्ट पात्रतात उमेदवार नसल्यामुळे त्यांचा अर्ज खारिज करण्यात आला आणि त्यांचं नामनिर्देशन पत्र खारिज करण्यात आला आणि आम्ही घेतलेला ऑब्जेक्शन जे आक्षेप होता ते एक्सेप्ट करण्यात आला। त्याऐवजी त्याच्या पतीचा स्वीकार करण्यात आला अशी काही माहिती कोण उमेदवार असणार आहे? अधिकृत उमेदवार कोण असणार? अधिकृत उमेदवार आज आता निवडणूक आयोगाने घोषित केले की त्यांचे जे पती आहे त्यांचे ते अधिकृत उमेदवार असतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। त्यांनी काय आर्ग्यू केलं नाही? काय त्यांचं असं म्हणणं होतं की जे कास्ट स्क्रुटिनी कमिटी आहे त्यांनी आम्हाला बरोबर वेळ नाही दिला आणि जे स्क्रुटिनी केली ती बरोबर नव्हती, परंतु निवडणूक आयोगाने ती ग्राह्य धरली नाही आणि आमचा आक्षेप मान्य केला आणि फॉर्म रिजेक्ट केला। धन्यवाद। रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झालाय। रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने आता त्यांचे पती श्याम बर्वे हे या ठिकाणी उमेदवार असणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।